संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद करून 2 गुन्हे उघडकीस आणलेत। गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह एकूण 2,50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली आहे। सूरज उर्फ मोन्या संजय देडके, वयवर्ष 24, प्रथमेश उर्फ समर्थ संतोष शासवडे, वयवर्ष 19, अनिकेत रमेश सरोदे, वयवर्ष 20, अमोल एकनाथ पेटारे, वयवर्ष 29, सर्व राहणार बजरंगवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे अशा या 4 आरोपींना नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्यात तर अभिषेक सुभाष पेठेकर राहणार गुळुंजवाडी, शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे याला शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्याबाबत ताब्यात घेण्यात आले। 12 ऑगस्ट रोजी भामाबाई बाबाजी येवले, वयवर्ष 61, राहणार पारगाव तर्फे आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या मौजे कावळ पिंपरी गावच्या हद्दीतील शेतामध्ये दिवसा शेती काम करत असताना जनावरे चारत असताना मोटरसायकलवर आलेल्या 3 अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन भामाबाई यांच्या गळ्यातील, कानातील सोन्याचे दागिने असा एकूण 1,89,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरी करून गेला। याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच दिवसा रोडलगत जनावरे चारत असताना वयोवृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार घडल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या। सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला। तपास पथकाने बातमी मिळून गुन्हा करणाऱ्या आरोपींना शिक्रापूरहून ताब्यात घेतले। सदर गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांनी अमोल पेटारे शिरूर याला दिल्याचं सांगितलं। आरोपीकडे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, चोरी केलेला माल हस्तगत करून त्यांच्याकडे चौकशी केली असता जुलै महिन्यामध्ये शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे उरळगाव येथे अशाच प्रकारचा गुन्हा अभिषेक सुभाष पेठेकर याला सोबत घेऊन केला होत असल्याचं सांगितलं। त्यानुसार त्यालाही ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मंगळसूत्र आणि कर्णफुले ताब्यात घेण्यात आली। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभागीय अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार तुषार पंधारे, दीपक साबळे, जनार्दन शेळके, संदीप वारे, संजय जाधव, अक्षय नवले, अतुल डेरे, राजू मोमीन, सागर धुमाळ, निलेश सुपेकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, पोलीस अंमलदार कोकणे डोके यांनी केले असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।